स्कूल कॉलेजेस मध्ये जाऊन हे प्रोग्राम्स असे राबवले जातात. येस येस आणि त्याचे रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. येस आणि देशाचं भविष्य आहे. एखादा आम्हाला अनुभव शेअर कराल? मी किती सांगू तुम्हाला, कारण एवढे कारण एक मी महाराष्ट्राबद्दल सांगतो. आता मी नाव पण घेऊ शकत नाही, काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. एका जिल्ह्यात गेलो, त्या जिल्ह्यात मी लेक्चर घेतलं, कारण खूप चांगली नावाजलेली शाळा होती आणि मी ते फोटो वगैरे सगळं दाखवलं. तर एक 8वीतला मुलगा माझ्या मागोमाग आला, सर तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं काय झालं, बोल. कॉन्फिडेन्शियल, आम्हाला वाटतं काहीतरी गडबड आहे. तो म्हणाला सर मला आता भीती वाटते तुमचं लेक्चर ऐकल्यावर. मी म्हटलं कसली भीती वाटते? तर तुम्ही जे दारू बद्दल सांगितलंय. म्हटलं हां मग. नाही मला काय होणार नाही. म्हटलं तुला काय? म्हटलं मी दारू पितो. ओके. 8वीतला मुलगा दारू पितो. तर मला आश्चर्य काय वाटलं, त्या जिल्ह्यामध्ये वयोगट एक्झॅक्ट 13 वर्ष, 13-14 वर्षाची. 13 वर्ष. मी म्हटलं त्या जिल्ह्यात तर कुठे मिळत नाही, बंदी आहे. तो बोललं नाही सर सगळं मिळतं, आम्हाला माहिती आहे कुठे मिळतं ते. म्हणजे हे फार भयानक होतं. मी त्याला पाठीवर हात दिला, डोंट वरी. तो किती वेळा पाहिलं, मग त्याने सांगितलं, म्हटलं डोंट वरी, तू सोडून दे आणि ना तू थोडा विचार चांगला कर, मेडिटेशन कर. मग त्या लोकल व्यक्तीशी मी त्याला रेफर करून त्याचं काउन्सिलिंग केलं. म्हणजे तो वाचला. आता त्याला जर इथे थांबवलं नसतं ना तर तो गेला असता पुढे. सो आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की येस, एका व्यक्तीचं आपण आयुष्य, मी सगळ्यांना नाही वाचू शकत, कारण मी भरपूर ठिकाणी जातो. तर मला असं वाटतं हे रेग्युलरली व्हायला पाहिजे, कारण त्यांच्यावर जो प्रभाव आहे ना बॉलिवूडचा किंवा चित्रपट इंडस्ट्रीचा, तो जास्त आहे सोशल मीडियाचा. बरोबर. तर त्याला सगळेजण नाही, मुलांचं आयडियल पण हे हिरो हिरोईन्सच जास्त. आता मी तुम्हाला सांगतो, मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडियाचा. असे व्हिडिओ फॉरवर्ड केले जातात, म्हणजे मला पण येतात, दारू पिण्याचे 10 फायदे. तर मला खरोखर आश्चर्य वाटतं की हे कसे काय लोक टाकू शकतात अशा प्रकारचे. आणि हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि लोकांना वाटते. एक तर केस आली, मी ती कनेक्ट करतो. म्हणजे ब्रह्माकुमारीचे भाई आमचे, त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आणि ते घाबरत माझं सेशन झाल्यावर आले, बोले सचिन भाई मैं क्या करू. साऊथचे होते. मी म्हटलं काय झालं? नाही मला डॉक्टरने, माझं हार्टचं ऑपरेशन झालंय तर मला डॉक्टरनी 2 चमचे म्हणजे 2 पॅक रोज वाईन प्यायला सांगितलेले. म्हटलं मी कधी आयुष्यात प्यायलो नाही. म्हटलं का? नाही ती हार्टसाठी चांगली असते म्हणून घ्या असं म्हटलेलं आहे. आता ही इज अ नॉन मेडिकल, तो नॉन मेडिकल व्यक्ती आहे, पण त्यांनी कधी दारू प्यायला नाही आहे. तर हे अशा प्रकारे हे ना, काही डॉक्टर सगळे असे नाहीत, काही आहेत जे असे पसरवतात. आता मग मी त्याला समजावून सांगितलं योग्य नाहीये ना, योग्य नाही. तेच मी सांगतो, हे मिथ आहे. वाईन का चांगली असते ह्याच्यावर स्टडी झालेले. तर फ्रेंच पॅराडॉक्स आम्ही म्हणतो, म्हणजे फ्रान्समध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे. तर त्यांनी संशोधन केलं, कळलं की फ्रान्सवाले वाईन पितात है ना, एक प्रकारची दारू. तर वाईन कशापासून बनते? कारण ते म्हणतात की वाईन पिले का चांगलं आहे, कारण त्याच्यात अँटीऑक्सिडंट असतात. आता अँटीऑक्सिडंट हा पदार्थ आहे जो हार्टला वाचवतो, म्हणजे शरीरात कुठेही डॅमेज असेल तर ती जखम भरून काढतो. तर मी त्याला एवढंच सांगितलं की वाईन कशापासून बनते, तर ग्रेप्स पासून, द्राक्षापासून बनते. मग वाईन मध्ये जे अँटीऑक्सिडंट आले ते आले कुठून? द्राक्षामधून आले. जर मग मला अँटीऑक्सिडंट पाहिजे, मी द्राक्ष खाणार की वाईन? तेव्हा तो शांत झाला. हा मला कळलं, कारण देर इज इनफ प्रूफ की फळभाज्या, पालेभाज्या ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रचुर मात्रेमध्ये आहे. तुम्हाला जर अँटीऑक्सिडंट पाहिजे, तुम्ही फळं आणि भाज्या खा, तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी वाईन प्यायची गरज नाही ना. अशा प्रकारे ही मार्केटिंग केली जाते.